नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द ग्रेट महाराष्ट्र या एज्युकेशन प्लॅटफॉर्म वरती 15 डेज ट्रेनिंग सिरीज मध्ये डे 2 मध्ये. तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहे की तुमचा बिझनेस तुम्ही स्टार्ट तर केलाय आणि तो ग्रो करण्यासाठी तुमच्याकडे कशा प्रकारचा माइंडसेट पाहिजे हे तुम्हाला आज मी शिकवणार आहे आणि समजून सांगणार आहे. काही पॉइंट आहेत ते जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्ही नक्कीच ॲफिलिएट मार्केटिंग मधून एक तगडा पैसा कमवाल. तर मित्रांनो, चला सांगतो पुढे. सो मित्रांनो, त्यातलाच एक पॉईंट म्हटला तर तुम्ही एका प्रॉपर बिझनेस मॉडेल वरती काम करताय. कोणत्याही प्रकारचा लवकर श्रीमंत होण्याचा हा मार्ग नाही. जर तुम्हाला असं काही डोक्यात वाटत असेल तर तो आताच विचार काढून टाका. कारण तुम्ही आज बिझनेस स्टार्ट केला आणि 2 दिवसात पैसे कमवणार, 3 दिवसात पैसे कमवणार असं शक्यच नाही मित्रांनो. ठीक आहे, कारण एक बिझनेस प्रॉपर एक स्किल बेस वर्क आहे. यामध्ये तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकायला लागतील, त्यानंतरच तुम्ही ते इन्कम करू शकताय. त्यातलाच दुसरा पॉईंट म्हणजे तुम्ही आता स्वतःच्या कष्टाचे पैसे इन्व्हेस्टमेंट करताय. ठीक आहे, तर तुम्ही दुसऱ्याच्या भरोश्यावर पैसे इन्व्हेस्ट करताय, बरोबर आहे. पण त्याचं काम काय होतं की तुम्हाला बिझनेस स्टार्ट करून देणं, राईट. जर तुम्ही त्याच्यावरतीच निर्भर राहताय तर मित्रांनो, हे पूर्ण प्रकारे चुकीचं आहे. कारण एखादा माणूस तुम्हाला ताट वाढू शकतो पण तुम्हाला ताट डायरेक्टली घास भरवू नाही शकत, राईट. सो मित्रांनो, आता त्याचं काम त्याने केलेलं आहे, तुम्हाला मार्ग दाखवलेला आहे, बिझनेस स्टार्ट करून दिलेला आहे. पण आता काम बाकीचं तुम्हाला करायचंय की कशा प्रकारे करायचं आहे तुम्हाला ट्रेनिंग मध्ये सांगितलं आहे. फक्त त्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. ओके. आणि सगळ्यात अगोदरची गोष्ट म्हणला तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं आपल्या ट्रेनिंगला पूर्ण कंपल्सरी सिरियस घ्या. ठीक आहे, कारण तुम्ही ज्यावेळी ट्रेनिंग सिरियस घेताय त्यावेळी तुम्ही इकडे तिकडे बसणार, इकडे तिकडे तुम्ही जेवत असणार. ठीक आहे, या गोष्टी सगळ्या टाळा. तुम्ही झोपत असणार, झोपता ट्रेनिंग घेता, या सगळ्या गोष्टी टाळा. प्रॉपर माइंडसेटने तुम्ही ट्रेनिंगला बसा. काही गोष्टी नवीन शिकवत आहेत त्या शिका. कारण जे लोक ट्रेनिंग घेतात ते पण लोक काही दिवस अगोदर तुमच्यासारखे ट्रेनिंग बघत होते. ठीक आहे, जसं मी स्वतः माझी ट्रेनिंग पहिला मी 1-2 वर्ष पहिले ट्रेनिंग दुसऱ्याकडून घेतले, तेव्हाच मी आता तुमच्या समोर कॅमेरा पुढे एवढं कॉन्फिडन्स न बोलू शकतो. ठीक आहे, सो त्यामुळे ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा. तुम्ही जेवढा आपल्या कामाला प्रायोरिटी देणार तेवढंच आपलं काम तुम्हाला त्याचा रिझल्ट देणार. सो मित्रांनो, आणि खूप लोकांचा असा एक माइंडसेट असतो की इथं दादा सेल करावं लागेल, कोर्स विकावं लागेल, हे करावं लागेल, ते करावं लागेल. पण मित्रांनो, मला सांगा, असा कोणता बिझनेस मॉडेल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सेल करावं लागत नाही, राईट. कारण तुम्ही कोणत्या ना कोणत्या बिझनेस मध्ये बघत असतात. तुम्ही आता कोणती गोष्ट विकत नाही घेतलं सांगा. तुम्ही आता ज्या मोबाईल वरती माझा व्हिडिओ बघताय तो मोबाईल पण विकत घेतलेला आहे. तुम्ही कपडे घातलाय, ठीक आहे, तुम्ही चप्पल घातलाय, कोणत्याही प्रकारची गोष्ट असू दे तुम्ही विकतच घेतलेला आहे आणि त्यांनी तुम्हाला सेल केलेला आहे, बरोबर. तेव्हाच तुमच्याकडे ती वस्तू किंवा सर्व्हिस आहे, राईट. सो मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही कोणत्याही प्रकारचा बिझनेस असू दे, कोणत्याही क्षेत्रामध्ये असू दे, तुम्हाला सेल हे कंपल्सरी आहे. सो मित्रांनो, याच बिझनेस मधला पॉईंट नंबर 4 म्हटला तर आपल्याला या बिझनेस मध्ये कोणत्याही प्रकारची सेलिंग नाही करायची, आपल्याला मार्केटिंग करायची. आपला बिझनेस हा ॲफिलिएट मार्केटिंगचा आहे. आपल्याला फक्त सोशल मीडियावरती मार्केटिंग करायचं आहे. सेल तुमचा आपोआप होणार आहे. त्यामुळं फक्त या प्रोसेसला फॉलो करा, 100% तुम्हाला रिझल्ट येईल. जर मित्रांनो तुम्ही सुद्धा अशी स्वप्न बघून आपल्यासोबत बिझनेस स्टार्ट केला असेल की मी रोजचे 5,000, 10,000, 15,000, इव्हन 20-25 हजार रुपये सुद्धा एका दिवसात कमवेल, तर मित्रांनो तुम्ही फक्त एकच गोष्ट केली पाहिजे, ती म्हणला तर कन्सिस्टन्सी आणि कंटेंट क्रिएशन. या 2 गोष्टींवरती जर तुम्ही काम केलं तर तुम्ही दिवसाचे 20 नाही, 30 नाही, 50,000 रुपये सुद्धा कमवू शकता. फक्त तुम्ही कन्सिस्टन्सीने काम केलं पाहिजे आणि कंटेंट वरती काम केलं पाहिजे. आणि जर तुमचे हे लोक काय बोलतात, ते लोक मित्र, परिवार, भावकी, गावकी हे काय जर म्हणतात, असं जर तुम्ही विचार करत बसला तर मित्रांनो 100% सांगतो तुम्ही 1 रुपये सुद्धा ॲफिलिएट मार्केटिंग मधनं कमवू शकणार नाहीये. आणि त्यामध्येच आपल्या द ग्रेट महाराष्ट्र या एज्युकेशन प्लॅटफॉर्मने पूर्ण ॲफिलिएट मार्केटिंग एकदम सोप्या पद्धतीने करून टाकलेले आहे. म्हणजेच तुम्हाला कंटेंट क्रिएशन वरून कमिशन सुद्धा भेटणार आहे आणि क्रिएटर बोनस सुद्धा भेटणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही कशाची वाट बघताय? लवकरात लवकर कंटेंट क्रिएशन स्टार्ट करा आणि 2 ते 3 प्रकारे इन्कम सोर्स क्रिएट करून तुम्ही सुद्धा तुमची लाईफ चेंज करा. मला माहिती आहे मित्रांनो, तुम्ही इथवर तर व्हिडिओ बघितलाय, पण 100% मी सांगतो 100% लोकातले 10% लोक हे पूर्ण फॉलो करणार आहेत आणि तेच लोक पुढे मला येऊन भेटणार आहेत की दादा मी हे तुझं बघितलेलं आणि याचा मला रिझल्ट आलाय. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा त्या 10% लोकांमध्ये यायचं असेल तर या मी सांगितलेल्या गोष्टी सगळ्या फॉलो करा. आणि जर तुम्ही याच्या मागचा जर व्हिडिओ बघितला नसेल तर पहिला तो बघा आणि त्यानंतर हा बघा. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण सिरीज कळेल. आणि ही सिरीज जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत सगळे व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी. आणि या बिझनेस मधला अजून एक फायदा म्हटला तर तुम्हाला इथं फक्त 1 टाइमच इन्व्हेस्टमेंट करायची आहे. त्यानंतर तुम्ही लाईफ टाइम आयुष्यभर पैसे कमवू शकता. कारण या आपल्या कंपनीला मॅन्युफॅक्चरिंग साठी फक्त 1 टाइमच खर्च येतो. त्यामुळे आपली कंपनी डायरेक्टली तुम्हाला 90% कमिशन सुद्धा प्रोव्हाइड करते. तर मित्रांनो, याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय पाहिजे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, ॲफिलिएट मार्केटिंग ज्या व्यक्तीला जमते ना तो व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात कमी पडत नाही. कारण त्यामध्ये तुम्हाला
भरपूर साऱ्या स्किल शिकायला भेटतात. जसं झालं की ऍफिलिएट मार्केटिंग हे एक स्किल झाली, ठीक आहे, डिजिटल मार्केटिंग झालं, नंतर फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंट झालं. ह्या अशा बऱ्याच स्किल आहेत की तुम्ही आपल्या डेली लाईफ मध्ये युज करून फ्रीलान्सिंग करून पैसे कमवू शकता. तुम्ही उपाशी मरणार नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला जर मोटिवेशन येत नसेल काम करण्यासाठी तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला खरंच मोटिवेशनची गरज पडते का? तुम्ही बिझनेस स्टार्ट केलाय, याचं कारण काय होतं तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला नक्की करायचं काय होतं आणि तुम्ही करताय काय, ठीक आहे, याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला जर खरंच मोटिवेशनची गरज असेल तर तुमच्या आई वडिलांकडे बघा, तुमच्या घराकडे बघा, तुमच्या घरची परिस्थिती बघा, ठीक आहे, तुमचे आई वडील कुठे कामाला जातात बघा, कशा पद्धतीने कष्ट करतात बघा, आणि तेवढ्या परिस्थितीतून तुम्हाला त्यांनी मोठं केलंय, सगळ्या गोष्टी पुरवलेल्या आहेत. सो मित्रांनो, ही गोष्ट काही कमी नाही तुम्हाला एका मोटिवेशनसाठी. त्यामुळे याचं मोटिवेशन घ्या तुम्ही आणि ह्या गोष्टी बदलण्यासाठी कष्ट करा. आणि तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट घेतलेली आहे, ऍक्शन केलेली आहे, त्यामुळे फक्त तुम्ही वरती काम करायचं फक्त बाकी आहे, ठीक आहे. त्यामुळे काम करा, एक चांगल्या लेवलवरती ग्रो करा आणि बाकी भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.